राजकारणात संघर्ष असला तरी माणसं जोडणे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केले. यामध्ये वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांचा उल्लेख करावा लागेल असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सांगलीच्या जतमधील संख येथे बोलत होते. जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे स्वर्गीय नेते बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार अरुण लाड यांच्यासह माजी खासदार संजय काका पाटील मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना शक्ती दिली, राजकारणात संघर्ष असेल तर माणसं जोडलं, त्या माणसाला त्याच्या गुणाची ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करणं हे काम आयुष्यभर महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या नावाचा हा उल्लेख करायचा. सुरुवातीच्या काळामध्ये बापूंनी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या समवेत प्रचंड पदयात्रा करते, तरुणांना एकत्र केलं आणि लोकांचं दुःख हे मांडण्याचं काम केलं. आणि तशाच कामामध्ये सरकारचा आधार घेऊन वसंतदादांनी काही संस्था उभे करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केला. आणि हे दोन नेते